2751 किलोमीटरचा प्रवास, सतत 26 दिवस सायकलिंग, हे अशक्यप्राय प्रवास जो आहे तो या 21 मुलींनी शक्य करून दाखवलेला आहे। 21 जानेवारीला गुवाहाटीमधून या सगळ्या मुंबईकर मुली विद्यार्थिनी निघाल्या आणि 26 दिवसाचा प्रवास करून गुवाहाटी ते गेटवे ऑफ इंडिया असा हा प्रवास या 21 मुली एक समानतेचा संदेश देत या ठिकाणी सायकल प्रवास करत आहेत। आज 11व्या दिवशी देशाच्या 0 माईलचं केंद्र असलेल्या नागपुरात या सगळ्या विद्यार्थिनी पोहोचल्या आणि कौतुकास्पद आहे 26 दिवस 2751 किलोमीटरचा प्रवास तोही सायकलनं, आणि या सगळ्या धाडशी तरुणी या ठिकाणी हा प्रवास करत आहेत। 11व्या दिवशी आज नागपुरात पोहोचल्या। काय सांगशील तू, कसं वाटतं एकूणच इतका मोठा धाडसी 2751 किलोमीटर अवघड आहे? हो, पण आम्ही केलं एवढं खूप चांगलं वाटतंय। एक्सपिरियन्स खूप चांगला आहे। फर्स्ट टाइम सगळे असं काही करतोय, चांगलं वाटलं। कधी सुरू केला प्रवास, कसा झाला प्रवास? 21 जानेवारीला आम्ही गुवाहाटीवरून स्टार्ट केलं आणि मग ते कंटिन्यू आता चालू आहे। रोज किती किलोमीटर जातो? रोज 100 ते 120 किलोमीटर आम्ही सायकल चालवतो। थकत नाही? दम लागतं पण मध्ये मध्ये रेस्ट असते, त्यामुळे एनर्जी येते। का तुम्ही प्रवास करता, काय सांगायचं आहे तुम्हाला? बेटी बचाओ बेटी पढाओ हे आमचे हे वाक्य आहे आणि आम्हाला मेरी माती मेरा देश हे आमचा थॉट आहे। कनेक्टिंग स्टेट कनेक्टिंग पीपल हा आमचा थॉट आहे ह्याच्यातून। मेरी माटी मेरा देश आणि बेटी बचाव सगळ्यात महत्त्वाचं आहे। काय सांगशील, कसं वाटतंय, कैसा लग रहा है? खूप मस्त वाटतंय। आम्ही म्हणजे गुवाहाटीवरनं स्टार्ट केले ते गेटवेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि म्हणजे जाईपर्यंत जेव्हा जेव्हा आम्हाला म्हणजे पूर्ण एक्सपिरियन्स आले, खूप मस्त आले। अवघड वाटतं इतकं मोठं सायकलिंग? नाही, म्हणजे आधी असं वाटलेलं की आम्ही कसं कंप्लीट करणार, पण आता जसं चालवायला स्टार्ट केलं तेव्हापासून आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटतंय। पाटील सर सुद्धा या सगळ्या विद्यार्थिनींसोबत लीड करत आहे। सर, अवघड आहे म्हणजे इतकं 2751 किलोमीटर या मुली 22-23 वर्षाच्या या सगळ्या विद्यार्थिनी आहे? नाही, तशी अवघड तर आहेच, पण तसं त्या मुलींनी तशी प्रॅक्टिस पण केली, जिम ट्रेनिंग केलेली आहे। परत सायकोलॉजी ट्रेनिंग त्यांची दिली आहे आम्ही त्यांना, परत डाईट ट्रेनिंग दिलेली त्यांची, आणि बॉडी आणि त्यांच्या मेडिकल फिटनेस पण आम्ही त्यांचा घेतलेला आहे। आणि त्याप्रमाणे रोजची आमची प्रॅक्टिस पण त्यांची चालू होती। एक दिवस सायकलिंगची प्रॅक्टिस, एक दिवस जिम ट्रेनिंग, अप्पर बॉडी लोअर बॉडी, त्याप्रमाणे त्यांची प्रॅक्टिस आम्ही सुरू केली होती। मी पण त्यांच्यासोबत? हो, मी पण त्यांच्यासोबत सायकलिंग करतोय। काही वेगळा अनुभव आला तुला सायकलिंग करताना? काही वेगळा इतके दिवसात, 11व्या दिवसात? आज खूप वेगवेगळे अनुभव आले। रस्त्यांची माहिती झाली। म्हणजे कधी घाट चढला नव्हता सायकलिंगनी, गाडी कशी चढते हे पण माहिती नव्हतं, पण सायकलिंगनी जो घाट चढला तो वेगळा अनुभव होता। सायकलिंग करून असं वाटतं की आपण खूप स्ट्रॉंग होऊ शकतो। का PN दोशी कॉलेजला का वाटलं हे करावं म्हणून? नमस्कार सर, मी प्राध्यापक डॉक्टर सचिन भुंबे। श्रीमती PN दोशी महिला महाविद्यालय घाटकोपर मुंबईच्या या सर्व विद्यार्थिनी आहेत। या 21 विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचे लीडर जे आहेत ते संजय पाटील सर आहेत। ह्या मागची संकल्पना अशी आहे की आमचं महाविद्यालय हे मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करतं आणि हे महाविद्यालय SPRJ कन्याशाला ट्रस्ट या संस्थेचं आहे। आमची मातृसंस्था जी आहे ती 100वं वर्ष साजरं करत आहे। या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आम्ही असा विचार केला की आपली संस्था जे काम करते ते अक्रॉस स्टेट्स जायला पाहिजे। बेटी बचाओ बेटी पढाओ हा महत्त्वाचा संदेश आहे आणि तो अगदी देशाच्या एका टोकापासून, नॉर्थ ईस्टपासून म्हणजे आसामपासून सुरू केला आणि मुंबईपर्यंत, देशाच्या आर्थिक राजधानीपर्यंत या सगळ्या। आणि आज 11वा दिवस आहे, रोज 100 किलोमीटर सायकलिंग। यांचे चेहरे बघा, आजही सगळ्यांच्या चेहऱ्यावर, कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नाही। हे स्पिरिट आहे, हा ध्यास आहे आणि या ध्येयवेड्या विद्यार्थिनींनी हे शक्य करून दाखवलेलं आहे। जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रवास त्यांचा झालेला आहे। 11व्या दिवशी त्या नागपुरात पोहोचल्या आणि लवकरच त्या मुंबईत पोहोचेल आणि एक नवा विक्रम 2700 किलोमीटरचा प्रवास सायकलनं, तोही 26 दिवसात। कॅमेरामॅन सचिन सयांचं, गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।